हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना। तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल। मी पण एकदम मस्त मजेत आहे। माझ्या चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला, तर आज थंबनेल पाहून तुम्ही समजलेच असाल की आजचा टॉपिक कोणता आहे। तर कॅमेरा समोर कसं यायचं, कसं बोलायचं, तर हे तुम्हाला ए टू झेड मी माहिती सांगणार आहे। तर सुरुवात आपण आता पहिले मोबाईल आपल्याला सेट करून ठेवायचा आहे। बाजूचा म्हणजे बॅकग्राऊंड कसं, म्हणजे इकडे सेम इकडे एवढं आलं पाहिजे असं असं तुम्ही सेट बरोबर व्यवस्थित मोबाईल सेट करा। आणि जे तुम्हाला बोलायचं आहे, आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा बी व्हिडिओ बनवायला सुरुवात कराल त्याच्या आधी तुम्ही एकदम माइंड शांततेने, मन फ्रेश करून, मन शांत ठेवून तुम्ही व्हिडिओला सुरुवात करा। नाहीतर मग असं झालं, तुम्ही घाई गडबडीनं आले तर तुम्हाला नाही, आता मला व्हिडिओ शूट करायचंच आहे, फटाफट मला टाकणंच आहे, असं करायचं नाही। म्हणजे गडबडीमध्ये कधीच व्हिडिओ शूट करायचा नाही। शांततेनं मन शांत ठेवूनच तुम्ही व्हिडिओ बनवा, तरच तुमचा व्हिडिओ छान आणि एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त होईल। तर म्हणून असा एक व्हिडिओ, आणि एकदम हडबडीनं नाही बोलायचं। मी बोलत असते, कधी कधी होते माझ्यानं, पण असं तुम्ही करू नका। सुरुवातीला खूप अवघड जाते, कॅमेरा समोर येणं बोलणं खूप अवघड होते, प्रत्येकालाच होते। आणि जे नवीन आहे, नवीन नवीन जर व्हिडिओ बनवायला सुरुवात केला ना, प्रत्येकासोबतच होते। असं माझ्याही सोबत झालं। मी सुद्धा असे कॅमेरा समोर काय बोलायचं काय नाही म्हणून विसरून जायची, असं प्रत्येक वेळेस होते। पण जेव्हा आपल्याला सवय होते, आणि कधी बी मन शांत ठेवूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात करा, तर तेव्हा व्हिडिओ व्यवस्थित शूट होईल आणि आणि चांगला बी होईल। तर तुम्ही फक्त व्हिडिओ शूट करायच्या अगोदर मोबाईल बरोबर व्यवस्थित ठेवा, आणि जेणेकरून आपला चेहरा बी दिसला पाहिजे, सगळं म्हणजे असं व्यवस्थित क्लिअरिटी। आणि मेन म्हणजे उजिडामध्ये व्हिडिओ शूट करा, अंधारामध्ये नाही। जेव्हा तुमचं म्हणजे अंगणाच्या समोर, घरात जर लाईट अंधार अंधार असते, कोणाकोणाच्या घरामध्ये खिडक्या वगैरे नसते शूट करायला, आणि मग अगर दिक्कत झाली तर मग लाईटचा यूज करा। हर मोबाईलमध्ये लाईट आहे, तर तेव्हा शूट करा तुम्ही। कुठे कुठे पॉसिबल नाही राहत की म्हणजे की समोर अंगणात कुठं अशी म्हणजे जागा राहत नाही, कुठं कुठं आहे असं, म्हणून मी समजू शकते। तर तुम्ही असं कुठेतरी जा, म्हणजे जिथे शांत वातावरण आहे अशा ठिकाणी जा, तिथे व्हिडिओ शूट करा। तुम्हाला जसं पटते तसं, ठीक आहे। आणि मग दुसरा मेन म्हणजे कॅमेरा, तुम्ही कॅमेरा जो फ्रंट कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याकडे पाहून तुम्ही असं बोला। आणि कॅमेरा, आता कित्येक जण होते की कॅमेराकडे न पाहता डिस्प्लेकडे पाहतात। असे डिस्प्लेकडे पाहिलं तर डोळे कसे असे दिसते, आणि जो पाहणारा व्यक्ती आहे तो आपल्या नजरेला नजर मिळू नाही शकत, हे लक्षात ठेवा। जेव्हा बी व्हिडिओ बनवायला सुरुवात करा ना, तर फ्रंट कॅमेराकडे पाहूनच शूट करा। तेव्हा म्हणजे जो बी पाहणारा व्यक्ती आहे, जो बी आहे, तर आपले डोळे म्हणजे त्याच्या नजरेला नजर मिळते, असं व्हिडिओ होते। आणि जे आपण फ्रंट म्हणजे मोबाईलच्या डिस्प्लेवर पाहिला ना, तर म्हणजे म्हणजे आपण त्याच्याकडे पाहून नाही बोलून राहिलो, असं वाटते का तो दुसरीकडे पाहून बोलून राहिला। असं माझ्यासोबत झालं, म्हणजे कित्येक व्हिडिओमध्ये असं होते की मी कॅमेराकडे न पाहता डिस्प्लेकडे होऊन जाते, असं होते, प्रत्येकाचं होते। जेव्हा मी ब्लॉग शूट करायला जाते तेव्हा होत असते। आणि कधी धावपळीमध्ये व्हिडिओ शूट करू नका, हे पहिलेही सांगितलं, आताही सांगते, पुन्हा सांगते। आणि एक मुद्दा, आता ह्या तिसरा मुद्दा मी सांगते, की जे तुम्हाला ज्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे, तर ते टॉपिक धरूनच तुम्हाला बोलायचं आहे। कधी कधी कसं कॅमेरा समोर आलं का विसरून जाते, तर त्याच्यासाठी एका नोटबुकवर तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा। पूर्ण लिहायचं नाही की नमस्कार मित्रांनो, मी कसे आहात, म्हणजे तुम्ही कसे आहात, आय होप की तुम्ही मस्त, म्हणजे असं काही लिहायचं नाही आहे। जे मेन पॉइंट आहेत ते तुम्ही लिहून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील। आणि ते म्हणजे लक्षात ठेवा, पाठांतर करून ठेवा, तसं नाही आठवत। असं नाही का आपण बुक धरून असं वाचून मग व्हिडिओ शूट करू, असं नाही, तसं करायचं नाही। लक्षात करा ती व्हिडिओ, म्हणजे जेवढं तुम्हाला ज्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे ते टॉपिक तुम्ही लिहून ठेवलेला आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा, वाचून काढा, 2-4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा वाचून काढा। आणि मग ते मेन पॉइंट वाचून काढल्यावर तुमच्या लक्षातच राहते, प्रत्येकाच्या राहते, तसे तुम्ही हुशार, मी पण हुशार। तर असे तुम्ही लक्षात ठेवा, आणि मग नंतर व्हिडिओला सुरुवात करा। तर हे आहे टिप, कॅमेरा समोर येऊन कसं बोलणं, आणि घाबरते हे मेन गोष्ट आहे
कॅमेरा समोर येऊन न कोणीही पण घाबरते कसं बोलायचं काय बोलायचं म्हणून. म्हणून मन शांत ठेवायचं आणि असं समजायचंच नाही की आपल्या समोर म्हणजे मोबाईल समोर आपण बोलून राहिलो बा, असं नाही. म्हणजे कोणीतरी व्यक्ती आहे असं समजून आपण मस्त स्माइली हॅपीली एकदम मस्त चांगल्यानं बोलायचं. जशी आता मी बोलून राहिली तसं तुम्ही बोला. तर म्हणजे नाही तर मग असं समजा काही नाही आपण कॅमेरासमोर बोलून राहिलो तर आपण म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे. पण आणि कॅमेराकडे पाहूनच शूट करा व्हिडिओ, नाही तर कॅमेराला सोडून द्या, डिस्प्लेकडे पाहत राहा तर ते व्हिडिओ थोडा वेगळा दिसतो. कॅमेराकडे पाहून थोडा वेगळा व्हिडिओ वेगळा होते. मी पण गोंधळते ना, असं प्रत्येकासोबत मी तसे बोलण्यामध्ये गोंधळत असते. माझी म्हणजे ते जे बोलण्याची आहे ना तर ते हरबडते. म्हणजे मी घाबरत नाही कॅमेरा समोर आल्या, पण माझं बोलणं आहे अटकते थोडं. तर असा व्हिडिओ तुम्ही शूट करा. कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.